बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 64. शांताकडे पाहत अशा बोललेलं उमेशनं पाहिलं. दुःखाच्या प्रचंड झंझावातात मन घट्ट करून आशेवर टिकून राहिली स्वतःची आई उमेशला ओळखून आली नाही. शिवाजीनं बंगल्यात जाऊन ज्यावेळी रुक्मिणीची झालेली हालत समजावून सांगितली होती, त्यावेळी माझी आई कशी असेल, माझे आबा कसे असतील, थोरले आबा कसे असतील, अक्का कशी असेल, असे प्रश्न त्याच्या मनात तरळून गेले होते. दोन्ही आबांची आणि अक्काची हालत तर डोळ्यासमोरच होती. पण आता आपल्या आईकडे पाहिल्यावर ही आपली आई आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना. तो आपल्या आईकडे पाहतच राहिला. विस्मृतीत गडप झाला तिचा चेहरा आठवू लागला. पूर्वीच्या आणि आत्ताच्या चेहऱ्यातले साम्य शोधू लागला. अगदी कष्टानं त्यानं तिला ओळखलं. अंगावर एखादं प्रचंड पहाडच कोसळल्याचा त्याला भास झाला. दुःखाची एक असह्य कळ छाती फाडत आर पार निघून गेली. हृदय फाटून चिंदड्या चिंदड्या झालं. मन क्षत विक्षत झालं. मनात आग डोंब भडकला. हळव्या मनाला दुःख असह्य झालं. मन वेगानं भरून येऊन घटप्रभा आणि ताम्रपर्णी तास फोडून डोळ्यातनं वाहू लागल्या. ओठ थरथरू लागले. श्वास वाढले. कोंडलेले दुःख शब्दांचं रूप घेऊन टाहो फोडत तोंडावाटे बाहेर पडू लागले. आई, आई मला माफ कर. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना भयंकर त्रास झाला आहे. माझ्यामुळे तुमचे फार हाल झालेत. मीच जबाबदार आहे या सगळ्याला. असं म्हणतच तो बसल्या शांताच्या पायावर डोकं ठेवून तिच्या पुढ्यात गोळा होऊन पडला. कळवळू तळमळू लागला. यातनेचा एक असा कहर जो भोगलेल्या दुःखात आणि मिळालेल्या स्वर्ग सुखाला खुजर ठरवत टाहो फोडून रडायला लावत होता. चुकांचा असा एक पश्चाताप जो घराण्याच्या दुर्दशेला जबाबदार धरून आतडी पिळवटोस्तोर गदगदून राहायला लावत होता. एक असं दुःख जे जीवनाच्या अंतापर्यंत नक्कीच अंतःकरण जाळत राहणार, ज्याच्यामुळे अश्रूंना वाट मोकळी करून द्यावीच लागणार होती. आणि असं एक नुकसान ज्याच्या भरपाईसाठी मिळालेला कुबेर खजिना जरी रिता केला तरी त्या दुःखाची कधीच भरपाई होऊ शकणार नव्हती. संजयनेही रडतच हात जोडून आपल्या काकूंसमोर डोकं टेकवलं व तिची माफी मागितली. तिची झालेली हालत पाहून तो कळवळून रडू लागला. दोघांनाही उठवून तिने मिठी मारली. माय लेकराने कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत रडून घेतलं. शांताच्या डोळ्यातनं तर इतक्या वर्षात भोगलेलं सगळं दुःख वाहत होतं. सगळ्या बायका मुसमुसून रडत होत्या. नंतर शांतानं दोघांच्याही डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवला. मायेनं आणि ममतेनं भरल्या मातेच्या त्या आजोड स्पर्शानं दोघंही गदगद झाले, निरुत्तर झाले. शांतानं त्यांना माफ केलेलं आहे ते समजून गेले. शेवटी 18 वर्षांच्या वियोगात तळमळलेली ती एक माता होती. भलं पोरांनी सगळ्या सुख चैन हिरावून नेऊन भयंकर वेदना दिल्या होत्या. नरक यातना भोगायला लावल्या होत्या. अतोनात गोतं खायला लावलं होतं. जीव जाणणारं आणि जीव घेणारं दुःख पदरात टाकलं होतं. पण शेवटी ते तिचेच पुत्र होते. तिच्याच वंशाचे दिवे होते. घराण्याचे वारस होते. इतक्या वर्षानंतर दोघंही अचानकपणे परत आले होते. आल्यानंतर त्यांनी नात्यातली जवळीकता, भावनिकता, अगतिकता, प्रेम, जिव्हाळा, तळमळ आणि ओढ दाखवत स्वतःच्या चुका कबूल केल्या. पश्चातापानं जळणारं मन सर्वांसमोर उघड केलं. म्हणून शांतानं पाठीमागचं सगळं विसरून जाऊन लगेचच त्यांना माफ केलं. आबा, तात्या आणि काकू या तिघांनी आपल्याला समजून घेऊन माफ केलं आहे हे संजय समजून गेला. भार काहीसा हलका झाल्याचं त्याला जाणवलं. अर्थात माफ केलं म्हणजे दुःखाची भरपाई झाली असा त्याचा अर्थ होत नव्हता. भरपाई तर 7 जन्म खपून सुद्धा होणार नव्हती हे दोघंही जाणून होते. आपल्याला घरात घेतील की नाही हे सुरुवातीला भ्रांत होते,
पण आता निवळणारी मनं पाहून त्यांच्या मनाला थोडंसं बरं वाटलं. पण अजून मोठा भार होता तो आशाचा. अक्का अजूनही आपल्याशी चांगली बोललेली नाही ही खंत संजयच्या मनाला लागून राहिलेली. काकू, काकू, तू तरी अक्काला समजावून सांग ना. संजय रडतच बोलला. लेका, तुझ्यावरच्या माहीपोटीच तिच्या जन्माचं नुकसान झालंय. हुबा जलोम हिने लंगडत निझुरत काढलाय. ज्या दिवशी हिला लकवा मारला त्याच दिवशी सकाळी मांगनूरवाडीचं पाहुणं हिला लग्नासाठी बघून गेलं होतं. साडी नेसवून आम्ही हिला पाहुण्यासनी दावलं होतं. शनिवार होता त्या दिवशी. खरं तोच शनिवारचा दिस आमच्या जन्माला रड लावून गेला. त्याच दिवसानं आमच्या जन्माचं माथेरं केलं र. त्या दिवशी तुम्ही दोघं एकेळ साळ्याला गेल्या होत्या सा. शाळा सुटल्यावर दुपारी भावीत पवायला गेल्यासाठी तो घात झाला. आठवडाभर तालुक्याच्या हॉस्पिटलात ठेवलं हिला. कर हिला बरंच वाटायला नाही. बघून गेलेल्या तिसऱ्या दिवशी तो पाहुणा पोरगी पसंत आहे म्हणून सांगित आला होता. कर हिला लकवा मारला होता. लगीन बी राहिलं आणि सगळंच राहिलं लेकीचं. लई इलाज करून बघितल्याने खरं हिला बरंच वाटायला नाही. जन्माची आदू होऊन बसली माझी लेक. ह्याच्या अदोगर मी हिला लई समजून सांगितलं या. आता तुम्ही आल्यासात तर तुम्हीच समजून सांगा. कळतं झाल्यावर तरी तुम्ही घरला परत यायला पाहिजे होत्यासा. हिला तर बरं वाटलं नसतं. खरं रुक्मा अक्का तरी जगली असती. तुमची झुरणी घेऊन गेली बिचारी. दाटलेल्या कंठानं शांतानं सांगितलं व रडू लागली. आशासह बसलेल्या सगळ्याच जणी रडू लागल्या. आबांनी अक्काचं लग्न चांगल्या घराण्यात लावून दिलं असेल. ती सुखानं संसार करीत असेल. त्यावेळचा संजयच्या मनातला विचार आणि आत्ताचं हे पुढ्यातलं क्रूर वास्तव यामध्ये न मोजता येण्यासारखं अंतर होतं. शांतानं सांगितलेलं ऐकून संजयला तर आता हा जन्मच नकोसा वाटू लागला. त्याच दिवशी लग्नासाठी अक्काला बघायला पाहुणे आले होते. माझ्या अक्का पाहुण्यांना पसंत पण आली होती. त्यावेळी संसार सुखाची किती स्वप्न रंगवली असतील माझ्या अक्कानं. काय घडलं हे माझ्या हातून. अघोरी पाप घडला आहे माझ्या हातून. खरोखरच त्यावेळी मी रमेश बरोबर भावीत बुडून मरायला पाहिजे होतो. अक्काला बरं वाटलं नसतं पण माझी आई तरी जगली असती. पश्चातापी मन चरख्यात पिळल्या जाणाऱ्या उसासारखं पिळून निघू लागलं. मी मुलगा नाही, मी भाऊ नाही, मी तरी यांच्या जन्माचाच हाळवैरी बनलो. मी आणि मीच जबाबदार आहे सगळ्या घडलेल्या प्रसंगांना आणि गोष्टींना. घराण्याच्या अधपतनाला मीच जबाबदार आहे. माझ्या अतताईपणामुळं तिघांचं जीवन खाल्लं आहे मी. रमेश बरोबर माझ्या आईचं आणि अक्काचं पण जीवन खाल्लं आहे मी. रमेश तर बिचारा त्याच वेळी गाळात अडकून नाका तोंडात पाणी जाऊन वारला होता. माझी अक्काही त्याच दिवशी मेली होती. तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या जीवनाचा मी त्याच वेळी भविष्याच्या वेदीवर बळी चढवला होता. तिच्या आशा आकांक्षाची राख रांगोळी करत संपवून टाकलं होतं तिचं जीवन. समोर बसलेली ही माझ्या अक्का नव्हे, ही तर अंगात कसा तरी जीव टिकवून ठेवलेली तिची पडछाया आहे. माझी आई तर माझी वाट पाहत झुरून भरून गेली. आता माझ्याजवळ असली ती गडगंज संपत्ती घेऊन काय करू मी. ज्या संपत्तीचा आता काहीही उपयोग नाही. कारण आक्रंदलेली आक्रोशलेली मन, निकामी झालेली खंगलेली शरीर, जीवन हरून हरून गेलेली माझी आई, हे सर्व तर आता परत मिळणारच नाही. पण या सर्वावर इलाज करायचा म्हटलं तर पासंगाला सुद्धा पुरणार नाही माझ्याजवळची ही गडगंज संपत्ती. प्रेम, लग्न आणि गडगंज कारोबार केल्यामुळं हुरळून गेलो होतो मी. सर्व काही मिळवल्याच्या आविर्भावात वावरत होतो मी. सर्व काही जिंकल्याच्या आनंदात जगत होतो मी. पण पराजित झालो आहे मी आज. पराजित झालो आहे. सर्व बाजूनी पराजय झाला आहे माझा.
ज्या नशिबानं पावली मला साथ दिली, मला भरभरून दिलं, त्याच नशिबानं आज माझं सर्व काही काढून घेतलं आहे. भरभरून देत असतानाच पडद्या पाठीमागून सूत्रे हलवत त्यानं माझ्या गावाकडचं सगळं काही राहून नेलं आहे. आज सर्व काही हरलो आहे मी. नशिबानं माझ्या ओट्यात जगातली सगळ्यात मोठी हार घातली आहे. अगदी केविलवाणी हार, जिनं जीवनात पुन्हा उभं राहण्याचं पायातलं बळच काढून नेलं आहे माझ्या. जिनं उरलेलं सगळं जीवनच काळवंडून टाकलं आहे माझं. अजाणतेपणात माझ्याकडून झालेली चूक भविष्यात परत फिरून येऊन एवढ्या भयानक रूपात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे याची जरासुद्धा मला कल्पना नव्हती. त्यावेळी काळ बनून मीच माझ्या घराण्याच्या सुखावर उठलो. मीच माझ्या हातानं घराण्याच्या सुखाचं सरण रचलं. त्या सरणावर सगळ्यांच्या भावभावनांची, सुखा समाधानाची, आशा आकांक्षांची आणि जीवनाची ही राख केली मी. त्याच राखेवर मी माझं जीवन पुष्प फुलवलं आहे. धिक्कार आहे अशा जीवनाचा, धिक्कार आहे माझा. या जगात कधीच सुखी राहणार नाही मी. असा कुठला तरी भयानक आणि अघोरी शाप मला मिळावा ज्याच्यावर कुठलाही उशाप नसावा. मला आता फक्त प्रायश्चित्त भोगायचं आहे इथून पुढं. घोर पातकाचं घोर प्रायश्चित्त. निर्माण झालेल्या परिस्थितीच्या उदरातनच क्रिया जन्म घेत असतात. रमेश विहिरीत बुडून मरण पावल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं संजय व उमेशकडनं मुंबईला पळून जाण्याची क्रिया घडली होती. त्यावेळची निर्माण परिस्थिती आणि घडलेल्या क्रियेमुळं घडलेल्या क्रियेमुळं काल सापेक्ष बनत आलेली भयान परिस्थिती आणि तिची आजची भग्न विद्रूपता पाहून आपलं जीवन फुकट गेलेल्याचं त्यांना जाणवलं. कमावल्यापेक्षा सर्व काही गमावलेल्याचंच त्यांना कळून आलं. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या नशिबानं कूस बदलली होती. त्यांना चांगली नोकरी मिळाली होती. त्यांचं नशीब अश्वगतीनं धावू लागलं होतं. पुढे गेल्यावर तर साधना आणि संध्या नावाच्या सुंदर व श्रीमंत सहचारीनी मिळाल्यामुळं अश्वाचे पाय लावून दौडणाऱ्या याच नशीब नावाच्या वारूच्या कानात यश, प्रेम, सुख, श्रीमंती, ऐश्वर्य आणि वैभव या अमर्याद समृद्धीचा वारा शिरला व उन्मादानं तो चौफेर उधळत सुटला. सुख समृद्धीनं खचून भरलेल्या विश्वात अगदी बेभान होऊन हा वारू स्वतःचं भान हरपून उधळत होता. उन्मादानं उधळणाऱ्या याच नशीब नावाच्या वारूनं स्वतःच्या टाचेखाली कधी काळी गावाघराला आणि सर्व नात्या गोत्यांना कसा कसा तुडवत त्यांना चिरडून टाकलं होतं. पण आता मात्र त्याच नशिबानं पलटी घालली. चौफेर उधळणारा हाच वारू आज मात्र जखमी, लज्जित, घायाळ आणि गलित गात्र होऊन शेवटी त्याच गावात, त्याच घरात आणि त्याच गणगोतात येऊन निश्चितपणे जमिनीवर आडवा पडला आहे. अगदी अगदी असहाय्य होऊन. हिला तुम्हीच समजून सांगा. काकूच्या त्या वाक्यानं संजय बुचकाळ्यात पडला. मन भयंकर कोड्यात पडलं. आता काय बोलायचं आणि कसं समजवायचं त्याला काहीच सुचेना. अशा तर खाली मान घालून शांत बसलेली, सगळे शांत बसलेले. शांत झालेलं वातावरण पाहून सुमित्रा देवी सचिननी सौरभला घेऊन आत आल्या. दोघंही चिमुकले शांत बसलेल्या सर्वांकडे टकामका पाहू लागले. बायकांमध्ये बसलेल्या आपापल्या आईंकडेच दोघांचीही नजर गेली. दोघंही पळत जाऊन त्यांच्या मांडीवर बसले. संजय व उमेश तिथंच बसले होते. संजयनं आपल्या मुलाकडे पाहिलं व त्याच्यासमोर हात पसरले. लगेचच तो कोवळा जीव मांडीवर जाऊन बसत त्याच्या छातीशी बिलगला. नंतर त्यानं आशाकडे बोट दाखवत, हे बघ तुझी आत्ती, तू जाशील तुझ्या आत्तीकडं? अगदी भरल्या मनानं त्यानं आपल्या मुलाला आशाची ओळख करून दिली. आशानंही त्याच्याकडे पाहिलं. लहान मुलगा आपल्याकडे एकटक बघतोय म्हणून तिचं मन भरून आलं. अश्रूने तिचं डोळे डबडबलं. डावा हात पुढे करून तिनं त्याला आपल्याकडे येण्याचा इशारा केला. लगेचच सचिन आत्ती असं म्हणत तिला जाऊन बिलगला. सचिन जाऊन बिलगलेला पाहून संध्याच्या मांडीवर बसला सौरभ सुद्धा आशाला जाऊन बिलगला.
गळणाऱ्या डोळ्याने अबोलपणे तिनं डाव्या हातानं दोघांनाही प्रेमानं छातीशी कवटाळलं. त्यांच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. दोघांच्याही गालांचे पापे घेतले. नेमकं हेच स्वप्न कधी काळी तिनं रंगवलं होतं. संजयच्या व उमेशच्या वारगीच्या मुलांशी लग्न होत असलेली पाहून माझे भाऊ असते तर आबांनी त्यांची लग्न अगदी धूमधडाक्यात लावून दिली असती. माझ्या भावांना मुलं झाली असती. आत्ती आत्ती म्हणत मुलं माझ्या मांडीवर येऊन बसली असती. डाव्या हातानं का असना त्यांना मी प्रेमानं कुरवाळलं असतं. माझ्या लकवा मारलेल्या अंगाला त्यांच्या स्पर्शानं खूप बरं वाटलं असतं. हेच रंगवलेलं तिचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. पण आज वेळ वेगळी होती. वेळेतलं गांभीर्य वेगळं होतं. तरी पण ती प्रेमानं मुलांच्या डोक्यावरनं हात फिरवत होती. हा प्रसंग पाहून सगळेच भारावून गेले. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळलं. अक्का, आता तरी बोल ना माझ्याशी. संजय, मगापासून बोलालोयच ना मग. त्या बोलण्यात तुझी माया नाही अक्का. माया हाय म्हणून तर बोलतोय. माया नसती तर बोललोच नसतो. तुटक, अडखळत आणि घोगरे आवाजात बोलणाऱ्या आपल्या आत्याकडे दोघेही चिमुकले टकामका पाहू लागले. अक्का, मी पुन्हा एकदा सांगतो, आम्हा दोघांकडून फार मोठी चूक झालेली आहे. त्याचं प्रायश्चित्त तर आम्ही भोगणारच आहोत. झालेल्या चुकीबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांची अगदी मनापासून माफी मागतो. रामा, आता अशाच्या बी मनातला राग निघून गेलाय. पोरांनी मनापासून तुम्हा सगळ्यांची माफी बी मागितली या. आणि बी कुणाच्या मनात काय राहिलं असेल तर आत्ताच सांगा. भरल्या बैठकीत बसून त्याचा निर्वाळा करूया. काहीतरी तोडगा काढूया. नाहीतर या महाराजांकडे बघून तरी मनात जे काय असेल ते विसरून जावा. सचिनच्या आणि सौरभच्या डोक्यावर हात फिरवत कमळाबाई पाटलांकडे पाहत बोलली. अक्का, काय नाही घे आता आमच्या मनात राहायला. पाटलांनी शांतपणे आपल्या बहिणीला सांगितलं. काय नाही राहायला घे आमच्या मनात, शामराव. नंतर उमेशनं सचिननी सौरभकडे पाहिलं. आशाच्या बाजूला बसले आपल्या आईकडे बोट दाखवत, ही बघा तुमची आजी, अशी ओळख करून दिली. उमेश असं बोलल्यावर शांताला गहेवरून आलं. मन गदगदून भरून आलं. डोळ्यांना पदर लावून ती हू म्हणून रडू लागली. लगेचच तिनं स्वतःला सावरलं आणि सचिन सौरभला आपल्या मांडीवर बसून घेतलं. तिनेही त्यांचे पापे घेतले. डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. बाजूला बसल्या कमळाबाईनं पुन्हा सचिन सौरभच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला. शारूबाईनं, संगीतानं आणि सुनीतानं पण मुलांच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवले. एवढ्या वेळेत संजयनं आणि उमेशनं कमळाबाईला, संगीताला, सुनीताला आणि शारूबाईला अंदाजानं ओळखलं होतं. आपल्या आत्तीच्या पाया पडून त्यांनी तिचीही माफी मागितली. शारू आजी, संगीता वहिनी आणि सुनीता वहिनी यांचीही त्यांनी मनापासून माफी मागितली. नंतर दोन्ही मुलांना, ते बघा तुमचे आजोबा, असं म्हणत संजयनं आपल्या आबांकडे आणि तात्यांकडे बोट करून दाखवलं व त्यांना घेऊन तो त्यांच्याजवळ गेला. दोघाही भावांनी त्यांच्याकडे मायेनं पाहिलं व त्यांना जवळ घेऊन छातीशी कवटाळलं. मायेनं त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला. ते दोघेही अगदी लहानपणीचे संजय व उमेशच त्यांना भासले. दिसायलाही ते अगदी त्यांच्यासारखे झाले होते. त्यांनी त्यांची नावं विचारून माहिती करून घेतली. नंतर संजयनं आणि उमेशनं मामांची आणि बसल्या सगळ्या पुरुष मंडळींची हात जोडून माफी मागितली. संजयनं साधनाची, संध्याची आणि सासूबाईंची सर्वांना ओळख करून दिली. आता सगळ्यांचाच राग निवळला होता. नवकुडकरांना आणि शिवाजीलाही निवळलेली परिस्थिती पाहून फार बरं वाटलं. सगळ्यांनी माफ करून आपल्याला स्वीकारलं म्हणून त्यांना खूप बरं वाटलं. दुःख तर भरून होतंच, पण आता मनावरचा भार बऱ्याच प्रमाणात हलका झाला. थोडंसं मोकळं वाटू लागलं. शेजाऱ्यांनी आणि भाऊबंधांनी जेवण आणून दिलं.
दुखवट्यात 3 दिवस घरात चूल पेटवली जात नाही. 3 दिवस भाऊबंद, शेजारी पाजारी व पाहुणे रावळे जेवण आणून देतात. दुःखात तोंडाचा कडवटपणा घालवण्यासाठी ते असं करतात. गावाकडे तशी पद्धतच आहे. संगीताने सुनीतानं सर्वांना जेवण वाढून दिलं. आशाला पण संगीतानं भरवलं. सर्वांचं जेवण आटोपल्यावर सहकारी निघून गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.